झी मराठी, चर्चाही होणारच। नमस्कार, मी विनोद शिंगे। आज आपण आलोय मिंचे इथं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदच्या भाजपच्या उमेदवार सन्मती चौगुले व अन्य दोन उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेचा शेवटच्या टप्प्यात भाजपनं चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र दिसतंय। आज अंतिम टप्प्यात आमदार राहुलजी आवाडे यांनी इथं प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांशी संपर्क साधलाय। दादा, नेमकं कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं विजन काय असेल? कुंभोज जिल्हा परिषद प्रथमच भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह ह्या परिसरामध्ये आम्ही उमेदवारी दिली। एक पंचायत समिती, एक जिल्हा परिषद आणि महायुती म्हणून एक शिवसेना, असे 3 उमेदवार महायुतीचे आमचे या ठिकाणी आहेत। मला खात्री आहे की आमचे 3ही उमेदवार उच्चांक मताने निवडून येतील अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते, कारण की लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे। पहिल्यांदाच ह्या परिसरामध्ये इथल्या जनतेला डायरेक्ट कमळ चिन्हाला, डायरेक्ट मोदी साहेबांना, डायरेक्ट फडणवीस साहेबांना त्यांना मतदान करायची संधी इथल्या लोकांना या ठिकाणी मिळते। आणि वेळोवेळी इथल्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पाठीमागे विश्वास त्या ठिकाणी दाखवलाय। आणि मी स्वतः आता या मतदारसंघामध्ये एक आमदार म्हणून या तालुक्यातलाच आमदार आहे। भला मी या मतदारसंघात नसेल, परंतु या तालुक्यातलाच आमदार आहे। आणि काम करायचं, कशा पद्धतीनं काम करायचं, ग्रामीण भागामध्ये पाण्याची योजना असू देत, 25-15 योजना असू दे, इथं असणाऱ्या रस्त्याचं नेटवर्किंग असू दे, इथं असणारे शेतकऱ्यांचे विषय, जिल्हा परिषद शाळा, PSC, आरोग्याचे विषय, हे मी माझ्या 5 वर्षाच्या जिल्हा परिषदच्या कालावधीमध्ये मी करून दाखवले। आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या 1.25 वर्षामध्ये इचलकरंजी विधानसभेमध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळेच हुपरीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता मी आणू शकलो। आमच्या सहकाऱ्यांच्या मुळे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आम्ही 56 जागा लढवल्या आणि 43 जिंकल्या। आणि आजही या हातकणंगले तालुक्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जागा जिंकायची परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली। भारतीय जनता पार्टीवरतीच विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ती आघाडी घेऊन आम्ही काम करतोय। आपण काम करत असताना काल कुंभोज इथं महाविकास आघाडीची सभा झाली। त्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी असतील, आमदार सतेज पाटील असतील, यांनी जवार कारखान्यापासून आपल्या घराणेशाहीपर्यंत आरोप केलेत की आपल्या लेकीला अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी आपण हे सर्व करत आहात। याबद्दल आपण काय सांगा? विरोधकांच्या इलेक्शन हे निवडणूक ही काय जवार कारखान्याची इलेक्शन नाही। निवडून आम्हाला जे स्थानिकाला उमेदवारी दिली ती पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि पक्षाची जी जबाबदारी आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत। आणि संख्याबळ ह्याच्यावरती अध्यक्षपद ठरत असतं आणि त्यामुळं तो विषय महत्त्वाचा नाही। त्यांनी इलेक्शन लढवायचे असेल तर त्यांनी विकासावरती बोलावं। या सगळ्या गोष्टींना हे बोलून ह्याच्यावरती चर्चा करून भागातला विकास होणार नाही, भागातला विकास होणार नाही, लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत। लोकांच्या समोर बरीच सेवा करण्यासाठी हे माध्यम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे फार चांगलं माध्यम आहे। आणि या टीका टिप्पणीवरती आम्ही कधीच राजकारण केलं नाही। परवा एकनाथ शिंदे साहेब पण आलते, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा मुख्यमंत्री, कधीही त्यांचं वक्तव्य बघा, नाहीतर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून बघा, आम्ही कुणावरती काही टीका करत नाही। आम्ही फक्त आणि फक्त लोकांसाठी काय करणार, लोकांसाठी काय करू शकतो, आमचं विजन काय, आम्ही काय केलंय हे आम्ही लोकांच्या समोर मांडतो। आणि ह्या टीकेवरती उत्तर द्यायला म्हणजे खरोखर काय उचित आणि योग्य नाही आणि गरज पण नाही। आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की वाढती महागाई रोखण्यात भाजप अपयशी ठरलंय। याबद्दल आपण काय सांगाल? नाही, महागाईचा विषय हा डिमांड सप्लायवरती जो सगळा तो विषय असतो। महागाईचा विषय एखादी गोष्ट महाग का होते, एखादी गोष्ट स्वस्त का होते, हे डिमांड सप्लायचा विषय होतो। आणि कुठला मुद्दा सापडला नाही तर मग घराणेशाहीवरती जावा, मग जवार कारखान्यावरती जावा, मग महागाईवरती जावा, या सगळ्या जुन्या ट्रिक या तेच भाषण त्या ठिकाणी आहे आणि तेच त्यांची ते मुद्दे तेच आहेत। लोकांनी ओळखलंय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी। मतदारसंघातील यंग जनरेशनला आपण काय संदेश द्याल? भारतीय जनता पार्टी हे आमचं एक चांगला पक्ष आहे। आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशाचं 3ऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचं अतिशय उत्कृष्ट नेतृत्व करतायत। महाराष्ट्र आता थांबणार नाही हा स्लोगन घेऊन काम करायची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतली आहे। दिल्ली टू गल्लीपर्यंत
जर एकच विचाराची लोकप्रतिनिधी आले तर 100% आपली कामं चांगल्या पद्धतीने होऊ शकतील. माझी तरुणांना एवढीच विनंती आहे की आपलं मूलभूत मतदान जे आहे ते आपण भारतीय जनता पार्टीला आपण त्या ठिकाणी द्यावं आणि चांगल्या पद्धतीने काम करायला आमच्या तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी द्यावं एवढी माझी विनंती. गेल्या 75 वर्षात ज्यांच्या ताब्यात सरकार होतं ते सत्तेत असताना काय करू शकले नाहीत ते मात्र आज लाडक्या बहिणींची आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मापं काढू लागले आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेला हे सर्व माहीत असून येणाऱ्या काळात हातकंड्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व भाजप व महायुतीच्या सीटांना विजय करून पुन्हा एकदा काम करण्याची संधी देण्याचं आवाहन आमदार राहुल आवडे यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ मिंचे.